पुष्प अर्पण केले जात आहेत. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व या महाराष्ट्राची वागीण आदरणीय पंकजाताई साहेब आल्यात. राष्ट्रसंत भगवान बाबा की जय. पंकजाताई साहेब आरती होणार आहे, आरती होणार आहे आता. बाबांची आरती होती. टेक्निशियन्स सूचना केल्यावर आरती लावा, आताच नाही, सूचना केल्यावर लावा. थांबा, एका माईक मधून सूचना जाऊ द्या. सूचना ज्यावेळी होईल त्यावेळी साऊंडची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांनी. आरती, बाबाची आरती होती, सगळे शांत बसा. बाबांची आरती होतीये, ताई वरती आल्यात. लगेच राष्ट्रसंत आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान, ज्यांच्या विचारांचा दसरा मेळावा इथं संपन्न होतोय, त्या भगवान बाबांची आरती या ठिकाणी लोकनेत्या पंकजाताई साहेबांच्या हस्ते होतीये. धनंजयजी मुंडे साहेब देखील उपस्थित राहत आहेत. आदरणीय प्रीतमताई साहेब देखील उपस्थित राहत आहेत. त्यांचं स्वागत आहे. सगळे शांत बसा. स्टेजवरचे तुम्ही खाली बसा, थोडं मागे सरकून बसा. माजी आमदार शशिकांतजी दरेकर साहेबांचंही स्वागत आहे. आलेल्या सर्वांचं स्वागत आहे. गणेश हाकेंचंही स्वागत आहे. 1 मिनिट. शांतीची शोभा तुळशी सूचना केल्याशिवाय लावू नका, विनंती आहे. सूचना ज्यावेळी होईल त्यावेळी भगवान बाबांची आरती लागेल. अरे बाबांची आरती होऊ द्या ना, 2 मिनिट. ताईंच्या हस्ते भगवान बाबांची आरती होतीये, जरा शांत राहा ना, सगळे शांत राहा. ज्यावेळी सूचना केली जाईल त्यावेळी आरती लावायची आहे. तोपर्यंत कुणी आरती लावू नका, थोडं थांबा. लगेचच राष्ट्रसंत भगवान बाबांची आरती या ठिकाणी होती आहे. आदरणीय पंकजाताई साहेबांच्या हस्ते आपण ताईसाहेबांना विनंती करूयात, करा आरती सुरू करा. सगळ्यांनी शांतता बाळगा, आरती सुरू करा. बाबांची आरती लावा, लावा आरती लावा. दिसे शांतीची शोभा तुळशी उगवला रक्त सांडलेले जेथे धावून आले देवा दिले अभय तेथे आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्ती माता दिसे शांतीची शोभा बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा वैराग्य मूर्ती माता दिसे शांतीची शोभा कुंडली गवरदा विठ्ठल श्री राष्ट्रसंत भगवान बाबा की ज्ञानेश्वर महाराज अमर रहे, अमर रहे. महाराज की पंकजाताई साहेब तुम आगे बढ़ो. कोण धन्यवाद. आली रे, कोण आली? धन्यवाद. आरती संपन्न झालेली आहे. स्टेजवरच्या सगळ्यांना विनंती आहे, जास्त गर्दी करू नका. बाकी सगळ्यांना विनंती आहे, शांतता बाळगा. पंकजाताई आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. आपल्याला सगळ्यांना त्या आज या ठिकाणी या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं संबोधित करणार आहेत. ताई समोर आल्यावर लावू. ताई साहेब ज्यावेळी समोर येतील तेव्हा लावू. यायला लागल्यात. ताई आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वीकारण्यासाठी येत आहेत. सगळे शांत बसून घ्या. स्टेज जवळचे सगळे शांत बसून घ्या. या निमित्तानं या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, लोकनेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेबांचं आगमन मंचावरती होत आहे. स्टेजवर गर्दी जास्त करू नका, सगळे सहकार्य करा. प्रचंड आणि अभूतपूर्व अशा प्रतिसादामध्ये हा दसरा मेळावा या ठिकाणी यशस्वी होत असल्याचं पाहायला मिळतं. सर्व मान्यवरांना विनंती, आपण कृपया आसनस्थ व्हायचंय. व्यासपीठावरील सर्व स्टेजवरचे जे मान्यवर आहेत किंवा स्टेजवर जे पाठीमागं गर्दी करतायत त्यांना विनंती आहे, गर्दी करू नका. स्टेजवर अस्ताव्यस्त गर्दी कृपया कुणीही करू नका, ही एक विनंती आहे. आणि ताईंचं आगमन या ठिकाणी होत आहे. लक्ष्मणजी हाके साहेब, नवनाथजी वाघमारे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत आहे. आलेल्या सर्वांचं स्वागत आहे. मान्यवरांना बसू द्या, बाकी कोणी बसू नका. मान्यवरांना बसू द्या.
लक्ष्मणजी हाके साहेब, नवनाथाबा वाघमारे यांना विनंती, खाली बसून घ्या. या, आपलं स्वागत आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं. ताईसाहेबांचं आगमन होत आहे. धनंजयजी मुंडे साहेब देखील उपस्थित राहत आहेत, त्यांचंही स्वागत आहे. माईकचा आवाज वाढवा, माईकचे आवाज वाढवा, दोन्ही माईकचे आवाज वाढवा, माईकचे आवाज वाढवा. आदरणीय पंकजाताई मंचावरती आल्यात, आपल्याला ताईसाहेबांचं स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्यांचा गजर. हात वरती करून ताईसाहेबांचं स्वागत करा. हात वरती करून ताईसाहेबांचं स्वागत करा. ताईसाहेबांचं स्वागत करा. आपण सगळ्यांनी वारा पाऊस धारा, संकटाचा येऊ दे मारा. समाजसेवा एकच नारा, समाजसेवा एकच नारा. ढोंग्या ढोंग्याला नाहीच थारा. मार्ग भला मिळाला मला, मार्ग भला मिळाला मला. विचार न पळाचा पंकजाताई बाग फुलवते रे, बीजेपीच्या कमळाचा. पंकजाताई बाग फुलवते रे, बीजेपीच्या कमळाचा. जनाचे ऐकी गारणे, शब्दाला दिल्या जागणे, शब्दाला दिल्या जागणे. साहेबावाणी सारे वागणे, बंदोबस्त करीचे मस्त, बंदोबस्त करीचे मस्त. वीरांचा गाणं गाणं बंद करा. गाणं बंद करा. गाणं बंद करा. गाणं बंद करा. बीजेपीच्या कमळाचा. गाणं बंद करा. ताईसाहेब मंचावरती आसनस्थ होत आहेत. स्टेजवरची मंडळी आदरणीय पंकजा ताईसाहेबांना, धनंजयजी मुंडे साहेबांना, प्रीतमताई साहेबांना आसनस्थ होऊ द्या. सगळी गर्दी कमी करा. ओबीसी योद्धा आदरणीय लक्ष्मण हाके साहेब आणि नवनाथाबा वाघमारे हे देखील त्यांचंही स्वागत आहे. लगेच ताईसाहेबांचं स्वागत होणार आहे. सगळे शांतता बाळगा. स्टेजवरचे आता बसून घ्या. स्टेजवरती असलेली सगळी मंडळी आता खाली बसून घ्या. स्टेजवरचे सगळे खाली बसून घ्या. स्टेजवरचे मंचावरती असलेले सगळे खाली बसून घेतील. स्पेस रिकामा करा. समोरच्या कॅमेऱ्यांसाठी स्पेस रिकामा करा. स्टेजवरची विनाकारांची गर्दी कृपया कमी करा. स्पेस रिकामा करा. स्टेज साठीचा स्पेस रिकामा करा. स्टेज साठीचा स्पेस रिकामा करा. स्टेज साठीचा स्पेस या ठिकाणी समोरचा रिकामा करा. तुळशीदारजी सानप, तुळशीदारजी सानप, ताईंचं स्वागत करायला समोर या. हॅलो. ट्रस्टचे सदस्य पंकजा ताईंचं स्वागत करतायत. बाकीचे सगळे शांत राहा. आपल्याला विनंती आहे, आपण ताई साहेबांचं आणि मान्यवरांचं मनोगत ऐकणार आहेत, म्हणून सगळे शांत राहा. आदरणीय पंकजा ताईंचं स्वागत या निमित्तानं संपन्न होत आहे. माहेरची साडी आणि चोळी देऊन, माहेरची साडी आणि चोळी देऊन अनोखं आणि आगळं वेगळं असं स्वागत आदरणीय पंकजा ताईंचं होणार आहे. त्यांना येऊ द्या. स्वागत करणाऱ्या संयोजन समितीतल्या सदस्यांना येऊ द्या. स्वागत करणाऱ्या समितीतल्या सदस्यांना येऊ द्या. आणि ताई साहेबांच्या समोरचे पंकजा ताईसाहेब तुम आगे बढ़ो. ताईंचं स्वागत. कोण आली रे, कोण आली? माहेरची साडी चोळी देऊन ताईंचं स्वागत या निमित्तानं होत आहे. आपण शांततेत फक्त टाळ्यांमध्ये ताईंचं स्वागत करा. आवाज न करता, आवाज न करता ताईंचं स्वागत करा. आदरणीय आमदार आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजा ताईसाहेबांचं स्वागत या निमित्तानं होत आहे. संघर्षाच्या छाताडावरती पाय रोवून उभं कसं राहायचं असतं
हा वसा आणि वारसा ज्या लोकनेत्यानं या महाराष्ट्राच्या मातीला दिलाय ते स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा वैचारिक वारसा आज या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. हे बाकीचे सगळे बाजूला व्हा, समोरचे बाकीचे बाजूला व्हा. लाव मी सांगते लाव. गाणं 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 ताईंचं स्वागत होत आहे. गाणं लावा. एकच घ्याचा जेवून खाता पृथ्वी तळागळाचा पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा पंकजाताई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा. सगळे शांतता बाळगा. आदरणीय पंकजा ताईंचं स्वागत या ठिकाणी झालंय. धनंजयजी मुंडे साहेबांचंही स्वागत झालंय. प्रीतम ताईंचंही स्वागत झालंय. मंचावरती असलेल्या सर्वांचं स्वागत. मंचावरती असलेल्या सर्वांचं स्वागत संयोजन समितीच्या वतीनं होणार आहे. सगळे शांतता बाळगा. भाषण ऐकायचंय ना ताईचं आपल्याला. शांतता बाळगा. ताईचं भाषण ऐकायचं. यानंतर तुझी चमचमते मागे व्हा, मागे व्हा. कशी घुसते यार कशी घुसते यार कशी घुसते यार मुंडे साहेबाची तलवार कशी घुसते यार साहेबाची तलवार. सगळं ताईंचं स्वागत या निमित्ताने संपन्न होत आहे. आदरणीय कशी घुसते यार मुंडे साहेबाची तलवार कशी घुसते यार मुंडे साहेबाची तलवार. तुम्ही आवाज करू नका. फक्त टाळ्या आपण वाजून ताईंचं स्वागत करूयात. आवाज करू नका कृपया करून. स्वागत बंद. स्वागत बंद. गाणं बंद करा. स्वागत बंद. स्वागत बंद. आवाज वाढवा या माईकचा. या माईकचा आवाज वाढवा. आवाज द्या. शिरूर तालुक्याच्या वतीने धनंजय मुंडेंचं स्वागत होत आहे. स्वागत बंद. तू आता पहिलं प्रीतमताई प्रास्ताविक करणार आहेत. प्रीतमताई प्रास्ताविक करणार. यानंतर लगेच आपल्या लाडक्या नेत्या आदरणीय प्रीतमताई आपल्या सगळ्यांच्या समोर या दसरा मेळाव्याचं प्रास्ताविक करतायत. आदरणीय प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे. भगवान बाबा की. भगवान बाबा की. भगवान बाबा की. आता तुमची परवानगी असेल तर बोलू का 2 मिनिटं. तुम्हाला इथे उपस्थित झालेल्या सर्वांना आज मी विजयादशमीच्या या सणाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आवाज आवाज. हॅलो हॅलो. हा आवाज बरा आहे का. हा आवाज बरा आहे का. आवाज नाही यायला.
आता बरं आहे का? नाही. हा माईक चांगला आहे का? आहे? भगवान बाबा की, भगवान बाबा की. आता आवाज येतोय का? पुढे येऊ. झालं का आता तुमच्या मनासारखं? तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इतका गर्दा करायलाच की मला आता स्टेजवरच्या लोकांचे नाव घेऊन त्यांचा, तुमचा आणि माझा कोणाचाही वेळ इथे खराब करायचा नाहीये. घोषणा दिल्यात तर बोलता येणार नाही. तुम्हाला सर्वांना आवाज येईल ना? या साईडला आवाज येत नाही. Letting me talk only, no? नंतर बघा YouTube वर भाषण. जमताय का? आता ज्यांना ज्यांना माझा आवाज येतोय त्यांना सगळ्यांना भगवान बाबांची शपथ आहे, शांत बसा. हाताची घडी, तोंडावर बोट. जे आरडाओरडा करतायत ते भगवान बाबांचे भक्त नाहीत. आज या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या बांधवांचं मी मनापासून खूप खूप स्वागत करते. मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, सगळ्यांची नावं घेणार नाही. आज आपल्या सावरगाव घाटचं नाव हे जगाच्या नकाशावर आलं कारण भगवान बाबांनी दिलेली सद्बुद्धी. What the hell is what is that? They can't hear me. मुंडे साहेबांचा स्वाभिमान, पंकजाताईंच्या नेतृत्वाच्या नशिबी आलेला संघर्ष आणि त्यांची असणारी संवेदनशीलता, या सगळ्या गोष्टींमुळे आज आपल्या सावरगाव घाटमध्ये हा दसरा मेळावा पार पडतोय. आणि म्हणून जगाच्या नकाशावर संत भगवान बाबांच्या जन्मभूमीचं नाव सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलं. पण आजचा हा मेळावा हा केवळ सावरगाव घाटमध्ये घडतोय म्हणून आपल्यासाठी विशेष आहे का? हा मेळावा विशेष आहे कारण हा मेळावा आहे मुंडे साहेबांच्या लेकीचा. हा मेळावा आहे बहुजनांच्या एकीचा. आणि म्हणून आजच्या मेळाव्याचं वेगळं महत्व आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, कुठलीही याच्यात ताकद लावलेली नाही. इतके स्वयंस्फूर्तीने उपस्थित असणारे हजारो लाखो समर्थक, मला सांगा एवढे समर्थक ज्यांच्या पाठीशी आहेत त्यांना 2 मिनिटं एवढ्या लोकांना हाताशी धरून सत्ता गाठणं कधी शक्य होतं? पण आपलं ध्येय सत्ता नसून सर्वसामान्य जनतेची सेवा आहे. हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून पंकजाताईंनी समाजातल्या प्रत्येक वंचित शोषित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणून हे आपल्या दसऱ्या मेळाव्याचं वेगळेपण आहे. आज तुम्ही सगळे काहीतरी वेगळ्या मूड मध्ये मला दिसताय, त्यामुळे मी फार वेळ
माझ्या भाषणामध्ये घेणार नाहीये. मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगेन की आजचा मंच हा जरी हे व्यक्त करण्याचा नसला तरी सुद्धा मला तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानायचे आहेत. कारण जितकं पंकजाताईंचं नेतृत्व या दसरा मेळ्याला यशस्वी करण्यासाठी कारणीभूत आहे, त्या तितकंच तुमच्या सगळ्यांचं संघटन, तुमच्या सगळ्यांचं प्रेम हे या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी कारणीभूत आहे. आज अनेक मेळावे होतात, मंचावरचे चेहरे बदलतील, पण तुमचे बसलेले खालचे जे सर्वसामान्य माणसांचे चेहरे आहेत, हा या दसरा मेळाव्याचा खरा चेहरा आहे. आणि हा चेहरा आपल्यापासून कोणीच कधी हिरावून घेऊ शकत नाही. मला तुमचा सार्थ अभिमान आहे. आज इथे उपस्थित झालेल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लोकांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. पण त्याच बरोबरीने मी बीडकरांचे आज इथे विशेष आभार व्यक्त करणार आहे. हा जरी राजकीय मंच नसला तरी 10 वर्ष तुमच्या सेवेची संधी तुम्ही दिलीत. त्या संधीचं सोनं करण्याचा मी 100% प्रामाणिक प्रयत्न केला. मी 10 वर्षात बीड जिल्ह्याला खूप जीव लावला, पण तुम्ही मला त्याच्यापेक्षा काकणभर जास्त जीव लावलात. म्हणून आजन्म तुमच्या ऋणात राहण्याचं वचन देत पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आजच्या दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताईसाहेब. यानंतर लगेच सन्माननीय आमदार मेघनाताई बोर्डीकर आपल्याला संबोधित करतायत. आपण त्यांचं मनोगत ऐकायचंय. सगळ्यांना विनंती आहे, मेघनाताई बोर्डीकर यांचं स्वागत आहे. त्यांना विनंती आहे. भगवान बाबा की. आपला दसरा मेळावा, आपली परंपरा, ज्या वर्षीपासनं आदरणीय आपल्या ताई साहेब यांनी हाक दिली की आपल्या सावरगाव घाटच्या मेळाव्याला आपण सर्वांनी आलं पाहिजे, आणि त्या वर्षीपासनं सातत्याने बहिणीच्या प्रेमापोटी या ठिकाणी आम्ही सर्वजण येत आहोत. आज आपल्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजा गोपीनाथ मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित, आदरणीय प्रीतमताई मुंडे, आदरणीय धनुभाऊ मुंडे, जानकर साहेब उपस्थित, मोनिकाताई राजळे उपस्थित, नमिताताई मुंडडा आणि सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने जमलेले सर्व माझे महाराष्ट्रभरातून आदरणीय ताई साहेबांना ऐकण्यासाठी आलेले सर्व ताई साहेबांचे लाडके बंधू. खरं तर ही परंपरा आपण सातत्याने या ठिकाणी मोठ्या उल्हासामध्ये, जोशामध्ये चालू ठेवलेली आहे. आणि अशाच पद्धतीने एक कौटुंबिक हा दसरा मेळावा या ठिकाणी आपण साजरा करतो. प्रीतमताईंनी सांगितलं की हा आपला एक कुटुंबातल्या प्रत्येकाला, ज्यांना मुंडे साहेबांचा परिवार, ताई साहेब ह्या आपल्या कुटुंबातल्या सदस्य वाटतात, ते सर्वजण आवर्जून आपल्या दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी भगवान बाबांच्या दर्शनासाठी आणि ताई साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी येत आहेत. ताई साहेब, या ठिकाणी मी जास्त बोलत नाही, परंतु जमलेल्या सर्वांना या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेले सर्व मंडळी आहेत, म्हणून आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही. धन्यवाद. जय हिंद. यानंतर ओबीसी संघर्ष योद्धा लक्ष्मणजी हाके साहेब आपलं मनोगत व्यक्त करतायत. सन्माननीय लक्ष्मणजी हाके साहेबांना विनंती, आपलं मनोगत व्यक्त करायचं. हाके साहेब. या वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आलेल्या 18 पगड जातीच्या या महाराष्ट्राच्या बहुजन
या महाराष्ट्राचा बहुजन म्हणजे कोण? अरे बाबांनो, हा भगवान भक्तिगडाचा दसरा मेळावा म्हणजे या महाराष्ट्रामध्ये भक्ती आणि शक्तीचा सुंदर असा मिलाप आहे. दसऱ्याला या गडावरती स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रामधल्या ऊसतोड मजुरांच्या मनामध्ये एक शक्ती निर्माण करण्यासाठी जो विचार मंच या महाराष्ट्राला दिला, त्या विचार मंचावरती विराजमान असणारे सर्व मान्यवर मंडळी, 2 मिनिटं फक्त शांत बसायचं. मी 1-2 मिनिटात मनोगत व्यक्त करणार आहे. आवाज बंधूंनो, ज्या संत भगवान बाबांनी या माझ्या भटक्या असणाऱ्या या महाराष्ट्रामधल्या माळी, साळी, कोळी, तेली, हटकर, धनगर, सनगर, वंजारी, लोणारी, परीट, गुराव, गडसे, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, अरे या महाराष्ट्रामध्ये बहुजनांची संख्या असणाऱ्या या माणसांचा आवाज बनण्याचं काम ज्या गोपीनाथराव मुंडे यांनी केलं, त्या गोपीनाथराव मुंडे यांचे वारस रणरागिणी पंकजाताई मुंडे, धनभाऊ मुंडे. अरे राजकारण होत असतं, निवडणुका येत असतात, जात असतात, हार जीत होत असते, पण माननीय पंकजाताई ज्यावेळी पराभूत झाल्या तेव्हा माझ्या या महाराष्ट्रामधल्या तरुणांनी आत्महत्या केल्या. आत्महत्या म्हणलं की दक्षिणेमधल्या नेत्यांची आठवण येते, पण माझ्या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे यांच्यावरती प्रेम करणाऱ्या या तरुणांना माझं सांगणं आहे, हे बघा, 2 मिनिटं हे बघा, 2 मिनिटं ऐका ना, 2 मिनिटं. हे बघा, ऐका, ज्या भगवान बाबांनी तुम्हाला आम्हाला प्रसंगी 1 एकर जमीन विकली तरी चालल, पण पोरं शिकवली पाहिजेत हा महामंत्र दिला. ज्या भगवान बाबांनी भटक्या असलेल्या समाजाला एक स्थिर स्वरूपाचं जीवन दिलं, लाईफस्टाईल दिली. अरे बाबांनो, अध्यात्म शिकवलं. ज्या गोपीनाथराव मुंडे साहेबांनी या महाराष्ट्रामधल्या दीनदलिताला, भटक्या विमुक्ताला राजकीय स्थान प्राप्त करून दिलं, त्या गोपीनाथराव मुंडे यांच्या वारसांना माझी विनंती आहे, आज खरं तर माझा वेळ संपत आलाय बरं का, मी भाषण करणार नाही. मग 2 मिनिटं फक्त थांबा. हे बघा, ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी या महाराष्ट्रामधल्या तरुणांच्या मनामध्ये बारूद पेरण्याचं काम केलं, ज्या गोपीनाथराव मुंडेंनी इकडे भगवान गडावरती ऊसतोड मजुरांचं नेतृत्व करावं आणि त्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन
अरे माणसांच्या हातामध्ये, माणसांच्या खांद्यावरती हात ठेवावा आणि त्यांनी आमदार, खासदार, मंत्री व्हावं. गोपीनाथराव मुंडे हा विचारांचा बारूद होता. मी ताईंना जाता जाता एकच सांगेन, या भगवानगडावरती बंधूंनो, अरे मी पश्चिम महाराष्ट्रामधनं सांगोल्यातनं इथं आलोय आणि तुम्हाला सांगणंय, या भगवान बाबांच्या या गडावरती कधीतरी संत बाळूमामाची पालखी सुद्धा येईल. या भगवान गडावरती पोहरा देवीची पालखी येईल. या भगवानगडाच्या गडावरती माळेगावचा खंडोबा असेल, आरेवाडीचा बिरोबा असेल, नाहीतर जेजुरीचा खंडोबा असेल, हा महाराष्ट्र सगळा इथं येईल. काय आहे महाराष्ट्र म्हणजे? मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. त्या मराठी भाषेमध्ये गावगाड्यातली सगळी माणसं राहतात. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, मी परत कधी नेहमी बोलेन, मी तुमच्या बरोबर असेन, पण बाबांनो मी एकच सांगतो, ताई तुम्ही पुढे आलं पाहिजे, धनुभाऊ तुम्ही पुढे आलं पाहिजे. हा महाराष्ट्र म्हणजे तुम्ही आहात. गावगाड्यामध्ये या तुम्हाला बघायला भेटतील माणसं काय करतात. एका बाजूला प्रशासकीय अधिकाऱ्यांची लॉबी आणि दुसऱ्या बाजूला ऊसतोड करणारे माझे बांधव. या माणसांची भाषा मी निश्चित कधीतरी बोलेन. सभेचा संकेत पाळून खूप काही बोलायचं होतं, बोललो नाही. मी माझं मनोगत थांबवतो आणि परत एकदा एक घोषणा देतो, संडे टू मुंडे, संडे टू मंडे, संडे टू मंडे. परत कधीतरी निश्चित संवाद साधेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद हाके साहेब. यानंतर लगेचच सन्माननीय सुजयदादा विखे आपलं मनोगत व्यक्त करतायत. सुजयदादांचं जोरदार टाळ्याने स्वागत करूयात आणि त्यांना विनंती करूयात. आदरणीय सुजयदादा विखे आपलं मनोगत व्यक्त करतील. आज या सावरगाव घाटाच्या पावनभूमीमध्ये आजच्या या दसरा मेळाव्याला उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक, आमचे आधारस्थान आदरणीय पंकजाताई मुंडे, माननीय धनुभाऊ मुंडे, माननीय प्रीतमताई मुंडे, माननीय जानकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य मान्यवर, आजचा हा मेळावा हा सालाबाद प्रमाणे आमचे दैवत लोकनेते मुंडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा मेळावा आहे. हा मेळावा कुठल्या एका व्यक्तीचा नाही, पण हा विचाराचा मेळावा आहे. आणि या मेळाव्यामध्ये आम्ही आलो आहोत की जसं महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली, तशी आज या कार्यक्रमाला आम्ही आलो, कारण की आमची लाडकी बहीण, महाराष्ट्राची लाडकी बहीण पंकजाताई आहे. ताई, आम्ही तुम्ही नुसतं ताई म्हणत नाही, तुम्ही आमच्या सर्व महाराष्ट्रांची सर्वात लाडकी बहीण म्हणजे पंकजाताई मुंडे. असंच प्रेम, आशीर्वाद आपल्या सगळ्यांचा या परिवारावर असू द्यावा. आणि हा अभूतपूर्व क्षण जे स्वप्न स्वर्गीय मुंडे साहेबांनी पाहिलं होतं की आजचा हा दसरा मेळावा आणि आजचा हे व्यासपीठ, संपूर्ण मुंडे कुटुंब आज व्यासपीठावर आलेलं आहे. आणि जे स्वप्न आणि संकल्पना घेऊन आपण पुढे जात आहोत, एक प्रगतशील महाराष्ट्राकडे वाटचाल करत आहोत. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे दोन्हीही भाऊ आणि बहीण असाच महाराष्ट्रामध्ये प्रगती करत राहो, एवढीच भगवान बाबा चरणी प्रार्थना करतो. आपण सर्वजण आलात, सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. भगवान बाबा की धन्यवाद. धन्यवाद. यानंतर लगेचच आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय महादेवरावजी जानकर साहेब आपल्याला संबोधित करतायत. महादेवजी जानकर साहेबांचं आपण स्वागत करायचंय. महादेवजी जानकर साहेब. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या, आमची भगिनी पंकजताई मुंडे, आमचे दुसरे भाऊ धनुभाऊ मुंडे, प्रीतमताई मुंडे, आमचे जावई बांधवांनो,
मी मुंडे साहेब होते, जसं मला मुंडे साहेबांनी मुलगा मानला तसं मी येतोय. आणि ह्या मेळाव्याची क्रिएटर आमची भगिनी पंकजाताई आहे. तुम्हाला माहित आहे, आम्ही पडलुलू खासदार असलो तरी आम्ही मरूस तर आम्ही इथे येणार आहे आणि ह्यांना ताकद देणार आहे. आजचा मेळावा हा पंकजाताईने ह्याच्यावर जास्त मार्गदर्शन करावं. ती माझी बहीण आहे आणि तिनं मार्गदर्शन चांगलं करावं ह्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. यानंतर लगेचच या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करतात. आपण धनंजयजी मुंडे साहेबांना विनंती करूयात उपस्थितांना संबोधित करायचं. सन्माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब. मोजून 10 मिनिटं शांत. मोजून 10 मिनिटं शांत. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की. अमर रहे, अमर रहे. एक मिनिट शांत. आता एक तुम्हाला आता ह्याच्या पुढे मानल्यावर थोबाड फुटल ना. मी आज ताई एवढं भारावून गेलोय. ए माझी लाडकी, एवढं भारावून गेलोय. 12 वर्षाच्या तपानंतर दसऱ्याच्या मेळाव्याला येतो. तुमचा प्रॉब्लेम काय झाला माहितीये? इकडून इकडल्याला तुम्ही कुठं बसलात? हे डी झोन मध्ये. स्पीकर कुठे आहे? पुढे. आणि तुम्ही स्पीकरच्या मागे बसलात आणि बोलणाऱ्याला दोष देताय. आता जसं येईल तसं ऐकायचं. जसं येईल बोलायचं, ऐकायचं. ज्याला नाही कळालं पुन्हा टीव्हीवर बघा. या पवित्र दसरा मेळाव्याची एक आगळी वेगळी परंपरा. आणि ही आगळी वेगळी परंपरा माझ्या या सर्व पिढीला लक्षात आली पाहिजे, समजली पाहिजे. भगवान गडाचा वर्धापन दिन म्हणजे दसरा मेळावा, जो संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांच्या पवित्र हाताने सोनं देऊन केला जायचा. त्या पवित्र दसरा मेळाव्याची परंपरा आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत चालवली. आणि त्याच्यानंतर ही पवित्र दसऱ्याच्या मेळाव्याची परंपरा माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे चालवतात. मोठा भाऊ म्हणून अभिमान आहे. आणि 12 वर्षाचा प्रारब्ध मीही भोगला, त्यांनी भोगला. हा प्रारब्ध आता संपला.
कुणी म्हणत असेल की एखाद्या निवडणुकीच्या निकालावरून, पण माझ्या दृष्टीनं निवडणूक राजकारण याच्या पलीकडे हा विचाराचा, हा भक्तीचा आणि हा शक्तीचा स्वर्गीय मुंडे साहेबांच्या परंपरेचा आणि त्यांचा वारसा चालवत असलेल्या पंकजाताईंचा हा शक्ती भक्तीचा दसरा मेळावा. तुमचं आपल्या सगळ्यांचं जीवन अगदी स्वर्गीय मुंडे साहेबांपासून घ्या, संत भगवान बाबापासून घ्या, की या पिढीतल्या आमच्यापर्यंत घ्या, किंवा इथं बसलेला प्रत्येकांच्या बरोबर घ्या, नाही तर स्टेजवरच्या प्रत्येकांचा घ्या. आपल्या सगळ्यांचं जीवन हे संघर्षातून गेला. आजही आपण संघर्ष करतोय. त्या संघर्षाची सुरुवात ज्या स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू केली, तो संघर्ष स्वतःसाठी नव्हता. मुंडे साहेबांनंतर जो संघर्ष पंकजाताईंनी चालू केला, तो कधी त्यांच्या स्वतःसाठी नव्हता. आम्ही जे तुमच्यासाठी संघर्ष करतोय, तो कधीच आमच्या स्वतःसाठी नव्हता, तर या मायबाप जनतेसाठी होता, दुसऱ्या कुणासाठी नाही. हीच शिकवण आहे आणि हीच शिकवण आहे. आणि त्या स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या काळात तुमच्या संघर्षाची लढाई जी मुंडे साहेबांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली, मुंडे साहेबांनंतर स्वतःच्या खांद्यावर पंकजाताईंनी घेतली, इथून पुढच्या संघर्षाच्या काळात सुद्धा आपल्या सर्वांना एक होऊन ताईंच्या, आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागेल. आपल्याला कदाचित एक गोष्ट मी आपल्याला सांगतो, या राज्यातले, या देशातले जेवढे महापुरुष, जेवढे महंत, जेवढे संत या देशात होऊन गेले, त्या महंतांनी, संतांनी, महापुरुषांनी कधी जात पात धर्म याच्यासाठी काम केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभा करण्यासाठी 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन रयतेचं राज्य उभं केलं. ते राज्य कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, ते 18 पगड जाती धर्माच्या लोकांसाठी होतं. संत भगवान बाबांनी अध्यात्म आपल्याला शिकवलं. ते अध्यात्म कुठल्या एका जातीसाठी नव्हतं, ते अध्यात्म सगळ्या जाती धर्मासाठी होतं. आणि आज या समुदायामध्ये सर्व जाती धर्मातली लोक या दसरा मेळाव्याला बाबांना, स्वर्गीय मुंडे साहेबांना आणि दसऱ्याच्या शुभेच्छा ताईंकडून घ्यायला आणि त्यांना द्यायला आपण सर्वजण इथं आलात. इथं आलेला प्रत्येक जण सर्व जाती धर्मातला. मला एक जणांनी विचारलं, मी सगळं घेतो 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 जरा दम. आपला हा दसऱ्याचा मेळावा विचारांचा मेळावा आहे का नाही? मग मी बोलल्याशिवाय विचार तुम्हाला कळणार आहेत का? मग जरा शांत बसा. एक लक्षात घ्या, भगवान गडाच्या भूमिपूजनाला विखे पाटील साहेब अण्णा इथं आलेत. भगवान गडाच्या भूमिपूजनाला त्यावेळेस 1960 ला कोण आलं होतं? तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांनी त्या भगवान गडाचं भूमिपूजन केलं.
आणि त्यावेळेस संत भगवान बाबाच्या मनात प्रश्न आला की या गडाला नाव काय देऊ. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण म्हणले तुमच्या नावातच भगवान आहे तर गडाला सुद्धा भगवानच नाव दिलं पाहिजे. त्या गडाला संघर्ष, त्या गडाच्या भक्ताला संघर्ष, स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नशिबात संघर्ष, पंकजाताईच्या नशिबात संघर्ष, माझ्या नशिबात संघर्ष आणि तुमच्या सगळ्याच्या सुद्धा. मग अशा संघर्षाच्या काळात आपण सर्वांनी आज एकत्र आहोत. ही अभूतपूर्व गर्दी सांगते. आता दसरा मेळाव्याची परंपरा फक्त काय बीड जिल्ह्यात नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा दसरा आहे. आशीर्वाद. त्याच्यानंतर आता आम्ही ज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या खाली मंत्रिमंडळात काम करतो, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा मेळावा आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये संत भगवान बाबा नंतर स्वर्गीय मुंडे साहेबांनी चालू केल्या आणि पंकजाताईंनी ती परंपरा पुढे चालू ठेवलेला हा दसरा मेळावा आहे. लोकशाही आहे. मला काही जणांनी प्रश्न विचारले, मी म्हणलं आनंद आहे. कारण दसरा का असावा. हा हिंदू धर्मातला सगळ्यात मोठा सण आहे, मान्य करता. आणि दसरा ज्याला माहितीये त्याला प्रभू रामचंद्र सुद्धा माहित असायला पाहिजे. प्रभू रामचंद्राशिवाय या दसऱ्याचं महत्व आहे का. त्यामुळे आपण पुढचं मी काय बोलणार तुम्ही समजून घेणार. संपला विषय. एवढे समजदार तर तुम्ही असाल, मायशान काय सांगायचं तुमचं. म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगतो, या विचाराच्या दसरा मेळाव्यात अनेक वेळा संकटाच्या काळात स्वर्गीय मुंडे साहेबांपासून पंकजाताईपर्यंत आणि आज 12 वर्षाच्या तपानंतर या दसरा मेळाव्याला माझ्या बहिणीच्या पाठीमाग, या मेळाव्याच्या आणि या परंपरेच्या पाठीमाग उभं राहण्यासाठी मी आलो. ताई, तुम्ही अनेक संघर्षातून हा मेळावा केला. मी आभारी आणि अभिनंदन तुमचं याच्यासाठी करतो की कुठल्याही संकटाला घाबरला नाहीत. सोबत भाऊ आहे, कोण आहे हे कधी बघितलं नाही, पण समोरची ही मायबाप जनता सोबत आहे, त्यांचे आशीर्वाद आहेत. पण एक नक्कीच मी सुद्धा केलं, भलेही आपलं 12 वर्ष मध्ये जमलं नसल, पण मी कधी दसरा मेळावा करायचं वेगळा मनात सुद्धा आणलं नाही. मनात सुद्धा. कारण जो वारसा ज्याला दिलाय त्यांनी तो बरोबर आहे. आज मला जेवढा आनंद होतोय, व्यासपीठावर बसलेल्या सर्वांना जेवढा आनंद होतोय, माझ्या पंकजाताईला जेवढा आनंद होतोय, त्याच्यापेक्षा जास्त आनंद मी तुमच्या डोळ्यात पाहतोय. आणि हा आलेला समुदाय आणि बघत असलेला समुदाय सर्व जर एक संघ झाला
तर मी आपल्याला सांगतो, या पवित्र दसरा मेळाव्याची एखादा नवीन मेळावा चालू करून कुणीही पवित्रता संपवू शकत नाही. ही ताकद पंकजाताई. म्हणून आजच्या या दसरा मेळाव्याच्या निमित्तानं हात जोडून पाया पडून आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो की आपल्या संघर्ष सगळ्यांच्या पाचवीला पुजलेला आहे आणि या संघर्षाच्या काळात आपण एकमेकाच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहणं गरजेचं आहे. सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन या दसरा मेळाव्यात पंकजाताईंनी जे वारसा चालवलाय त्याच्या पाठीमागं आपण उभं राहणं आवश्यक आहे. मायला एवढ्या वेळ नव्हतं एकदाच कस काय तुला आलं? अवघड झाल्या का? एक मिनिट आता ह्यो मला सांगतोय इतके वर्ष भाषण केलेत, माईक मी कसं धरावं? तू कधी भाषण केलंस का? भाषण केलंस कधी? सॉरी, म्हणजे तुझ्याकडून मला शिकावं लागणार आहे की माईक कसं धरायचं. एक लक्षात घ्या, आपल्या सर्वांना सांगतो, या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरो शायरी करायची. आता ऐका त्यांचं, पण तरी सांगतो, तुम्ही हात वर करून, दोन्ही हात वर करून मुठी वळवा आणि आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत, एक आहोत, एक आहोत. आता सांगतो, तुम लाख कोशिश करो, तुम लाख कोशिश करो हमें हराने की. हम जब जब बिखरेंगे दुगनी रफ्तार से निखरेंगे. खूब खूब धन्यवाद. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा की. स्वर्गीय मुंडे साहेब अमर रहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यानंतर लगेचच स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊसतोड मजूर व मुकादम वाहतूकदार संघटनेच्या वतीनं ताईंचं स्वागत होतंय. लवकर सगळ्यांनी स्वागत करायचं आहे. पंकजा ताई साहेबांचं स्वागत करतायत. सगळे शांत राहा, ताईंना आपल्याला ऐकायचं आहे. ताईंचं एक स्वागत या ठिकाणी उत्स्फूर्त पद्धतीनं सर्व ऊसतोड बहुजन समाजाच्या वतीनं होत आहे. दरम्यानच्या काळातच आपल्या सर्वांमध्ये सन्माननीय सुरेश अण्णा धस साहेब उपस्थित आहेत. आदरणीय सुरेश अण्णांचं या निमित्ताने शब्द सुमनानी स्वागत आहे. ताई साहेबांचं स्वागत या निमित्ताने होत आहे. ताई, तुम्ही खोदिली वेदना, रचिली लोकनेतृत्वाची गाथा, मने बहुजनांची फुलून आली, फुलला आमचा सर्वांचा या मातीचा महाराष्ट्राचा माथा. आपण सर्वजण हात वरती करूयात. बहुजनांच्या वतीनं, सर्व जाती धर्मियांच्या वतीनं, ऊसतोडांच्या वतीनं ताईंचं स्वागत करूयात. जोरदार टाळ्यांचा गजर सगळ्यांनी करायचा आहे. प्रचंड टाळ्यांचा गजर आदरणीय ताई साहेबांच्या स्वागत. ताई साहेब तुम आगे बढ़ो. कोण आली रे, कोण आली? ताई साहेबांचं अभूतपूर्व असं स्वागत. ऊसतोड मजुरांचा हा कोयता आणि उसाची मुळे देऊन आदरणीय ताईंचं स्वागत या ठिकाणी होत आहे. आणि यानंतर लगेचच आपण ज्या क्षणाची वाट पाहतोय, सागराची गाज, खऱ्याच आवाज, विकासाच्या ताज, आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या आदरणीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्याला संबोधित करतायत. आपण जोरदार टाळ्यांनी हात वरती करून ताईंचं स्वागत करायचं आहे. आदरणीय पंकजाताई साहेब आपल्याला संबोधित करतात.
सई बाग फुलवते रे बीजेपीच्या कमळाचा इंसान की ही जाति फिर भी मुश्किल जीना जीते हैं। जाति भेद और पिछड़ेपन का नित्य जहर जो पीते हैं। इंसान की ही जाति है फिर भी मुश्किल जीना जीते हैं। जाति भेद और पिछड़ेपन का नित्य जहर जो पीते हैं। उन पिछड़ों ने अपनाया मुझको, मैं उनकी रोजी रोटी हूँ। मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ। पिछड़ों का दर्द मैंने अपना दर्द माना है। उनका बनू सहारा मन में मैंने ये ठाना है। कमजोर हो जो चल न सके, मैं उनके हाथ की लाठी हूँ। मैं गोपीनाथ बेटी हूँ। मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ। आज राष्ट्रसंत माझ्यासाठी माझ्या पित्याची जशी मी लेक आहे तशीच ज्यांची मी लेक आहे असं मला वाटतं। ते माझ्या मागे इतके देखणे इतके सुंदर आहा, ते पागोट तो हार ती ज्ञानेश्वरी बैसुनी पाण्यावरी सलाम वालेकुम। माझा मुस्लिम बांधव मुंडे साहेबांचा फोटो घेऊन नाचतोय रे। तर या मुंडे साहेबांनी जो वारसा मला दिला ना, त्यांना त्यांचा मृत्यू दिसत होता असं मला वाटतं। कारण त्यांनी भगवान गडावरून शेवटचं वाक्य जे म्हणले ते मला यावेळी गडावरून दिल्ली नाही, मुंबई नाही, मला गडावरून पंकजा मुंडे दिसते। पंकजा त्यांनी मला त्यातून जो संदेश दिलाय तो संदेश मी खरा करून दाखवला। मला जीवनामध्ये काही उभारता आलं नसेल पण मी भगवान भक्तिगड निर्माण केला। माझ्या भगवान बाबांच्या जन्मगावी, या पवित्र गावी, या पवित्र माती जिथे वैभव संपन्न भगवान बाबांचा जन्म झाला, त्या भगवान बाबांच्या जन्मगावी मी आले आणि या गावातल्या लोकांनी सांगितलं ताई इथं घ्या मेळावा। मी म्हणलं पुन्हा तुम्ही म्हणताल इथं घेऊ नका तर मी कुठं जाऊ। आज काही लोक मला फोन करत होते, अरे तुमच्या मेळ्यावर एवढे अमुक तमुक 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 सगळे लोक यायलेत, तुम्हाला पुढच्या वेळी इथून काढतील। मी मला आम्हाला काय, आम्ही भगवान बाबाचा झेंडा घेऊन पुन्हा शेतात जाऊन उभं राहू, आम्हाला काही नाही। पण या भगवान बाबांच्या सुंदर कार्यक्रमाला मंचावर विराजमान कळलं महाराष्ट्राची वाघीण आहे, वाघीण आता का बसा। या भगवान बाबांच्या या पवित्र आपला दसरा आपली परंपरा या कार्यक्रमाला आवर्जून मंचावर उपस्थित राष्ट्रवादी पक्षाचे नेते, या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे कृषी मंत्री, माझे भाऊ
धनु भाऊ, तुम्ही डीएम म्हणायलात का पीएम म्हणायलात का सीएम म्हणायलात, मला तर काही कळेना. आता हे पहा, मला जे बोलू देत नाही त्याच्यावर लक्ष आहे माझं. कोणाच्या गावचं आहे कुठलं आहे बरोबर कळतंय, जरा का बसा. मंचावर विराजमान आमच्या बहीण, माझ्या धाकटी बहीण, माझी लाडकी बहीण, माझा जीव की प्राण प्रीतम मुंडे. तिच्या बाजूला बसलाय बघा एक गोरा गोरा मुलगा. उभा राहा जरा बेटा. कोण आहे? इकडे 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 इकडे. ते पुढे या म्हणतात. हा माझ्यापेक्षा फार उंच पण छोटासा आहे. माझा मुलगा आर्यमन भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. जाऊ. त्याला मी का बोलवलं इथे? तो भगवान बाबाच्या दर्शनाला आलाय. तुम्हाला वाटत असेल आर्यमन मला खूप प्रिय आहे, वाटतंय का नाही? असेल का नाही? जीवाहून जास्त लेकरू. पण त्याला मी सांगितलंय तुझ्यापेक्षा सुद्धा मला हे लोक जास्त प्रिय, कारण माझ्यावर जीएसटीची छापा पडला तर 12 कोटी जमा केले बहादरांनी. माझा निवडणुकीचा निकाल लागला, अरे जीव दिला रे लेकरांनी माझ्या. आणि मला सांगा, पोटच्या लेकरापेक्षा तुमच्यावर माया करते की नाही? तुम्ही तुमच्या लेकरांच्या पेक्षा, आई बापापेक्षा मला जीव लावता की नाही? बस मला आता अजून काहीच नाही पाहिजे, अजून काहीच नाही पाहिजे. मंचावर विराजमान ज्यांच्या प्रचाराला मी स्वतःचा जीव धोक्यात घालून गेलते ते डॉक्टर सुजय विखे पाटील, माझे भाऊ. मी दसऱ्याला पुढच्या वेळी कॅन्सल करीन. दसरा मेळाव्यात चालत नाही असं. शांत बसा. अरे थांबा ना, मग काय करू? थांबा जरा, नाव आहे त्याचं, ग बसा. मंचावर उपस्थित महादेवराव जानकर, इज्जत करा मंचावरच्या लोकांची. दसरा मेळावा 10 वर्ष झाले गेले मी. महादेवराव जानकर आमचे बंधू. पिवळा शर्ट, किती पिवळा शर्ट आहे तुमच्याकडे? आणि थांबा जरा, त्यांच्या बाजूला कुठे ते गोंडस लेकरू? लक्ष्मण हाके. गोंडस आहे की नाही? मला त्यांनी काल व्हिडिओ त्यांचा पाहिला, त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला मी इथे हे वाल्मिकांना बोलवले बघे. मी काय म्हणलं, माझ्या दसऱ्याला माझ्या दसऱ्याला मी कोणालाही निमंत्रण देत नाही, परंतु माझा सन्मान ठेवून आलेल्या लक्ष्मण हाकेंचे मी स्वागत करते. आणि मुंडे साहेबांच्या आणि भगवान बाबांच्या स्मृतीला त्यांनी वंदन केलं. मंचावर उपस्थित माझी बहीण, आपल्या शेजारच्याच आमदार मोनिका राजळे, आमचे ज्यांच्याशिवाय कार्यक्रमात करमतच नाही टोपीवाले, उभा राहा, शिवाजीराव कर्डिले, ज्यांनी भाषण केलं सगळ्या महिलांच्या वतीने, मेघना बोर्डीकर आमदार, त्यांच्या शेजारी टोपी घालून बसलेली आमची नमिता मुंदडा आमदार, तसेच मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावजी धोंडे माजी आमदार, आणि तिकडे बाजूलाच बसले ते सुरेश धस अण्णा,
आणि आमचे नाना करपे आणि आमचे वाघमारे दादा उभा राहा. ते बघा हे वाघमारे उपोषण केलं जीवापाड तुमच्यासाठी. आणि आमचे मागे पीटी चव्हाण, जय सेवालाल, सदाशिव खाडे, आमचे निर्मळ तात्या जय मल्हार, गणेश शाके जय मल्हार, माजी आमदार खंदाडे, अजून आमचे केशव दादा आंधळे, देवीदासजी राठोड, आमचे डॉक्टर सुनील कायंदे खेडेकर, आमदार माजी आमदार खेडेकर, त्याचबरोबर योगेश जाधव, प्रतापराव जाधव येऊ शकले नाही, खासदार मंत्री झाले, त्यांच्या पुतण्याला त्यांनी पाठवलंय. आणि आमच्या आईसाहेब राधाताई सानप, राम कुलकर्णी, सुदाम महाराज पानेगावकर, यश बाळासाहेब अजबे, गोकुळ दौंड, अरुण मुंडे आणि सर्जेराव तांदळे, विजय गोलार, तय्यब भाई, रामदास बडे, रामराव खेडकर, हेमंत धात्रक, सर्व मी तुमची क्षमा मागते कारण अजून भाषण सुरू झालं नाहीये. कुठे रे ते? ज्यांच्या शिवाय धनंजय मुंडेंचं पाने हलत नाही ते वाल्मिक करा. आता मला विचारायचंय तुम्हाला, या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आले आहेत का नाही? जळगाव वरून आलेत का? नाशिक वरून आलेत का? बुलढाण्यावरून आलेत का? येवल्यावरून आलेत का? नगर वरून आलेत का? आता कुठून आलेत का? आता ऐकू येईना. गंगाखेड, जिंतूर, परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, पुणे, पिंपरी चिंचवड आलेत. परभणी, आता बस करा जास्त, बसाव का? बसा. सगळ्या राज्यभरातून 18 पगड जातीचे आलेले माझे बांधव, तुम्हाला मी दरवर्षी आल्यावर मंचावर साष्टांग दंडवत घालते का नाही? का घालते? कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीमध्ये तुमची जबाबदारी टाकलेली आहे. तुम्ही मला जिंकवलं तेव्हा मला इज्जतच दिली, पण माझा पराभव झाल्यानंतर त्याहूनही जास्त इज्जत दिले. आणि आता तुम्हा सर्वांना इज्जत देण्यासाठी आम्ही प्रत्येक गावागावात, कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या दौऱ्याला येणारे येऊ का? आपल्याला आपला डाव खेळायचाय का नाही? आपल्याला 18 पगड जातीच्या या मंचावर सगळ्या जातीचे लोक नाहीत, सगळ्या धर्माचे लोक इथं आले नाहीत. माझे बौद्ध बांधव आलेत, माझे मुस्लिम बांधव आलेत की नाही? आता एक पोलिसाची लहान लेकरू मुसलमान मुलगी होती, माझ्या मांडीवर बसून फोटो काढला. ताई तुमची खूप फॅन आहे, तुमचं खूप नाव घेत. का बरं? का? मी म्हणलं हे शासकीय कार्यक्रम नाहीये, लाभार्थी संमेलन नाहीये, हे ज्याला काहीच लाभ नाही त्या मोठा जिगरा असणाऱ्या लोकांचा कार्यक्रम आहे. अरे ऊस तोडणाऱ्या कोयत्यावर गोपीनाथ मुंडेचं नाव लिहिणाऱ्यांचा कार्यक्रम आहे. किती मिळाली भाववाढ? किती एवढ्या वर्षी किती घेऊन आलात? आता मतदान केल्याशिवाय जाऊ नका रे बाबांनो, गडबड करताल बर का तुम्ही. मी म्हणल्याशिवाय ऊस तोडायला जायचं वचन द्या मला. भगवान बाबांनी आपल्याला आध्यात्मिक शिक्षण का दिलं बरं?
का? या डोंगर कपाऱ्यातल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून भगवान बाबांनी सांगितलं, सप्ते करा, अध्यात्म करा, कीर्तन करा, भजन करा, जमिनी विका पण शिका, हे भगवान बाबांनी सांगितलं. तरीही माझ्या ऊसतोड कामगारांना आजही लेकरं पाठीवर बांधून ऊस तोडावा लागतो. लोक म्हणतील तुम्हाला काय फरक पडतो? मला फरक पडतो. मला वाईट वाटतं, माझ्या आत्म्याला वेदना होतात. आणि पुढचे 20 वर्ष लागो, 30 वर्ष लागो, मी माझ्या या ऊस तोडणाऱ्यांचं जीवन बदलल्याशिवाय माझ्या शेवटचा श्वास घेऊ शकणार नाही. अरे तुमच्या लेकरांच्या अंगावरचा मळका शर्ट बघून, तुमच्या लेकरांच्या हातामधला तुटका खेळणं बघून माझ्या जीवाला काय वाटतंय मला सांगता येणार नाही. भगवान बाबाच्या साक्षीने सांगते. पंकजा मुंडे खोटं बोलते का? पंकजा मुंडे थापा मारते का? पंकजा मुंडे काही अंधारात एक उजेडात एक वागते का? आणि कुणाला घाबरते का? अंधारातून भेटते का कुणाला जाऊन? कुणाला घाबरत नाही. मी घाबरते ते या समोरच्या मैदानात माझ्या भाषण ऐकायला लोक नसतील त्या दिवसाला घाबरते. मी भगवान बाबांना प्रार्थना करीन, असा दिवस सुद्धा उजाडू देऊ नका. तुमचं जीवन भलं करायचंय रे, भांडायचंय तुमच्यासाठी. तुम्हाला विमा मिळवून द्यायचाय, तुम्हाला शेतीच्या पिकाला भाव मिळवून द्यायचाय, तुमच्या गावापर्यंत रस्ते द्यायचेत, विकास करायचाय, शाळा, शिक्षण, या सगळ्या गोष्टी करायच्या. केलं की नाही मंत्री असताना सांगा बरं? राज्यभरातून तुम्ही आलात. कर्डिले साहेब नेहमी सांगतात, अहो ताई एवढे रस्ते केले, मी तर मागितलेच नव्हते. न मागता रस्ते दिले, न मागता विकास दिला. या बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला. या बीड जिल्ह्याच्या गरीब माणसाचं मी भलं करण्यासाठी काम केलं. एकही गाव सोडलं नाही. गावात मायनस बूथ असलं तरी तेवढाच निधी दिलाय जिथे 90% मतदान आहे. कधीच भेदभाव केला नाही रे. आता यावेळेस गडबड झाली, जाऊ द्या त्याच. आपल्याला ही गडबड पुसून काढायची. या राज्यातल्या प्रत्येक जातीच्या माणसाला विश्वास वाटावा असं नेतृत्व गोपीनाथ मुंडे होते की नाही? छत्रपतींच्या घराण्यांनी पण मुंडे साहेबांवर किती प्रेम केलंय. मी उदयनराजे, छत्रपती उदयनराजेंच्या घरी गेले होते. साताऱ्याला सभेला हाताला धरून मला घरात नेलं. त्यांच्या देवघरामध्ये माझ्या हाताने आरती केली आणि मला एका ठिकाणी नेलं दाखवलं. त्यांच्या वडिलांचा फोटो आहे आणि बाजूच्या खांबावर गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावला. अरे काय काय झालंय आज समाजाला? एखाद्याने गाडीने एखाद्या लेकराला उडवलं तर लोक विचारतात गाडीच्या ड्रायव्हरची जात काय आणि उडवणाऱ्याची जात काय. एखाद्या नराधमानी एखाद्या लहान चिमुकलीचा जीव घेतला, तिच्यावर अत्याचार केला तर लोक विचारतात त्या मुलीची जात काय आणि अत्याचार करण्याची जात काय. हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातले 22 वर्ष खपवले नाहीत. आम्हाला असा समाज घडवायचा नाही. आम्हाला अधिकाऱ्याचा CR बघूनच त्याला काम द्यायचंय. जात बघून देणाऱ्याची औलाद गोपीनाथ मुंडेची नाही. आम्हाला काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायचंय. उगीच जातीवर स्वार होणाऱ्या कोणाच्याही पाठीवर उभं राहायचं नाही. मला या देशामध्ये, या राज्यामध्ये कोणी एखादी फाईल समोर आणली आणि एखाद्या अधिकाऱ्याचं काम असलं की हळूच ते म्हणते ताई आपला जवळचा आहे, आपला पाहुणा आहे. अरे त्याच्यावर विनयभंगाची केस आहे ना, कसला पाहुणा? असल्या गोष्टी करायला भगवान बाबा माफ करतील का? भगवान बाबांनी जीवनामध्ये जगण्यासाठी फक्त आणि फक्त एक उत्तम चरित्राचं उदाहरण दिलंय. आठवा, भगवान बाबा का आले भगवान गडावर, धौम्यगडावर? आठवा आठवा. अरे नुसता आरोप झाला तरी प्रचंड वेदना देणारं कृत्य करून स्वतःच सत्व ज्यांनी दाखवलंय त्या भगवान बाबांची लेक आहे. इथे चालणारच नाही चूक, इथे खपणारच नाही पाप. सामान्य गरीब भाबड्या बोळ्या जनतेसाठी काम करण्यासाठी मी आहे, राजकारणाला चिटकून बसण्यासाठी नाही. अरे काय सगळे म्हणायचे आमदार झाल्या, आमदार झाल्या, आमदार झाल्या. काय आमदार झाले तर?
अरे माझे त्या 5 लेकरांनी जीव दिला रे, काय त्या आमदारकीचं गोड वाटणार आहे मला सांगा. 5 वर्ष या मेळाव्याला एवढ्याच गर्दीने तुम्ही आलात. होतं का माझ्या मागे आमदारकी, खासदारकी, पद, मंत्रीपद, पैसा, अडका, व्यवस्था, शासन होतं का? तरी आलात, उद्याही येताल. आपल्या मागे असावंच काहीतरी तुमच्यासाठी, पण नसलं तरी तुम्ही मला सोडणार नाहीत आणि मी तुम्हाला सोडणार. जो समाजात सगळ्यात वंचित आहे, पीडित आहे, ज्याची पत नाही आणि ऐपत नाही, पत नाही आणि ऐपत नाही, अशा माणसासाठी काम करण्यासाठी मी राजकारणात आहे. मला घर भरण्यासाठी, 10-12 गाड्या घेण्यासाठी, टेबला खालून टेबलावरून घेण्यासाठी नाही. तुम्हाला अभिमान वाटतो म्हणून हेलिकॉप्टरनी येते, तुम्ही म्हणला तर बैलगाडीत येते. येऊ का? पुढच्या वर्षी कशी येऊ? येऊ ना हेलिकॉप्टरने? तुम्ही येणार ना? कशासाठी? कुणाचा दसरा? अरे भगवान बाबांचा दसरा, भगवान भक्तिगडावरचा दसरा, भगवान बाबांचे संस्कार. छत्रपती शिवरायांनी मोगलांच्या विरुद्ध लढाई छेडली तर प्रत्येक मावळ्याने आपलं रक्त सांडले. त्या प्रत्येक रक्ताला एका वाटीत घेऊन जर मिसळलं ना तर कळणार नाही रे धनगराचं होतं का वंजाऱ्याचं होतं, कुंभाराचं होतं का लोहाराचं होतं, मुसलमानाचं होतं. त्या छत्रपती शिवरायांनी मावळ्यांची मोठ बांधली म्हणून स्वराज्य आणि सुराज्य स्थापन झालं. जिजाऊ माझा आदर्श. जिजाऊंचं शौर्य, अरे 16 कोवळ्या मुलाला 16 वर्षाच्या रणांगणात फेकणारी ती माता, तिचं शौर्य. सावित्रीबाई फुले चिखलाचे शेणाचे गोळे स्वतःच्या अंगावर खाल्ले तरी लेकींना शिकवण्याचं काम केलं. हे लाडकी बहीण म्हणतायत, त्यावेळी लाडक्या बहिणीला शिकवायचं काम आम्ही केलं. आता लाडक्या बहिणींना आपण ताकद देतोय. त्या लाडक्या बहिणींना ताकद माझ्या सावित्रीबाई फुलेंनी दिली, त्यांचं धैर्य. आणि माझी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर, त्यांचं औदार्य. अरे पती गेला, मुलगा गेला, अनेक दुःख हृदयामध्ये सांभाळून सगळ्या देवांचा जीर्णोद्धार करत, सगळ्या गावागावामध्ये विकास करत, विस्तार करत फिरली ती माय माऊली अहिल्या देवी होळकर. पुण्यश्लोक लागतं का कुणाच्या मागे? नाही लागत. अरे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिल्याला गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जे गुरगुरताय ना ते शिक्षणाच्या जीवावर गुरगुरताय. तुमची जी शक्ती आहे ना तुम्हाला मिळालेल्या शिक्षणाच्या जीवावर. गरिबांसाठी, वंचितांसाठी घेणाऱ्या प्रत्येक निर्णयासाठी माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण मी खर्ची घालणार. याच्याबद्दल तुमच्या मनात शंका आहे का? तुम्हाला वाटतं का ताई थकल्यात, पडल्यामुळे जरा नाराज झाल्या आहेत, आमदारकी घेतल्यामुळे शांत झाल्या आहेत, असलं काही वाटतं का? असं काही वाटतं का तुम्हाला? नाही ना? विश्वास आहे ना? मग मैदान जोरात लांब नाही, घोडा मैदान लांब नाही. धनुभाऊ परळीत तर आम्ही करणारच आहे, तो परळीत तर करणार. पण राज्याच्या काना कोपऱ्यात आमच्या लोकांना कुठेही त्रास दिला, वंचितांना, पीडितांना, दलितांना, अशा गरीब माणसाला त्रास दिला असेल तर आम्ही त्याचा हिसाब घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि मी येणार आहे, तुमच्याकडे येणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात, सगळीकडे येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवून या देशामधले लोक, गरीब लोक, मागासलेले लोक, वंचित लोक आज कुठेतरी एक चांगले दिवस येण्याची वाट पाहत आहेत. ते चांगले दिवस आणण्यासाठी मी प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार. येऊ ना? माझं ऐकणार ना? ऐकणार ना? कंबर कसा कोयते बिते घासून ठेवा.
तेच जायचं आहे. आभार संदेश सानप हे म्हणतायत. या ठिकाणी सर्व सावरगाव ग्रामस्थांच्या वतीने